न्यूज अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर सनसनाटी आरोप केले। आढळरावांनी संसदेमध्ये जाऊन केवळ संरक्षण खात्याचे प्रश्न मांडले। यामागे स्वतःच्या कंपनीसाठी कंत्राट मिळवण्याचा त्यांचा हेतू होता असा गंभीर आरोप अमोल कोल्हेंनी केलाय। तर पराभव दिसत असल्याने कोल्हे आरोप करत असल्याचं आढळरावांनी म्हटलंय। तर आढळरावांनी आपण कोणते प्रश्न संसदेमध्ये मांडले यावरही स्पष्टीकरण दिलं। दिवसापासून मी पाहतोय मतदारसंघ पुराव्यानिशी सांगतोय, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले। मी प्रश्न बघितले आणि 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न। आणि मला प्रश्न पडला, या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नरमध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही, माझ्या आंबेगावमध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही, शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही, भोसरीमध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे। पण प्रश्न मात्र हे होते ढमढेरे काका की अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार, अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार। आणि तेव्हा मला कळलं, अरे बापरे, की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे। ही गोष्ट तुमच्या समोर आहे। माझी जर 5 वर्षाची संरक्षण विभागाच्या प्रश्नाची संख्या ही फक्त 37 आहे। त्यांनी कुठंतरी चुकीची माहिती लोकांपुढे मांडली आहे। बरं असू दे ना, जास्त प्रश्न संरक्षण विभागाबद्दल विचारणं याच्यामध्ये काही दोष नाही। आणि त्या प्रश्नाचं स्वरूप जर पाहिलं तर भारताच्या संरक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या लष्कराला त्यांना काय सुविधा दिली जातात, त्यांच्या संरक्षण विभागात त्यांच्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत, इस्रायलबरोबर आपला काय करार झाला आहे, किंवा परदेशामध्ये आपण काय यंत्रसामुग्री मागवतो त्याला त्याचे करार बरोबर आहेत का, ते उत्पादन आपल्याला सुटेबल आहे का, हे संरक्षण विभागाच्या हिताचे प्रश्न विचारणं हे तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही।